नंतर व्यासपीठावरती पाहतोय आपण सन्माननीय आमदार, एक झुंजार व्यक्तिमत्व, सामान्यासाठी लढणारा, माणुसकी जपणारा, वचनपूर्ती करणारा, आपल्या हक्काचा माणूस, या मातीतला भूमिपुत्र, गर्दीसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण आणि समाजकारण करणारा एकमेव नेता आपला आमदार बाळराम पाटील साहेब. नक्कीच सन्माननीय आमदार बाळराम पाटील साहेब या मंचकावरून या संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करतायत. खरं तर सन्माननीय बाळराम पाटील साहेब खरं तर ग्रामीण भागामध्ये बालू शेठ या नावानं त्यांना संबोधलं जातं. बालू शेठ, शेठ ही पदवी त्यांना जनतेने दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाला गोमाटी या संत वचनाशी साजेस ठरणारं राजबिंड व्यक्तिमत्व सन्माननीय बाळराम पाटील चषक 2025 ही दमदार स्पर्धा पाहतो. तालुका स्तरीय विचार केला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नामांकित स्पर्धा राहिली आहे ती म्हणजे आमदार बाळराम पाटील चषक 2025 आणि ग्रामस्थ मंडळ डोंगरचा पाडा यांचं विशेष प्रेम आमदार साहेबांवरती 12 वर्ष आपण नेहमीच पाहिले. काय जबरदस्त ब्रीद वाक्य पाहायला मिळतं, मनात घर करणारी माणसं. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. केल स्टार्ट ग्रीन सिग्नल स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर विलासदादा घरत यांचं आगमन झालेलं आहे. सेमी फायनल सुरुवात दमदार, जिथे संघ खिडूकपाडा खेळतोय आणि पहिल्या बॉल वरती षटकार. तर विलासदादा घरत साहेब माजी सरपंच पापडीचा पाडा आणि त्यांच्या समेत अभिक्षेट महादेव पिसारवे यांचं आगमन झाल्यानंतर हिंदू संस्कृती भारतीय परंपरा अतिथी देव भव फलंदाजाने मात्र आपला सन्मान स्वागत षटकाराने इथे केलेला आहे. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत आलेल्या सर्व पाहुण्यांचं क्रिकेट रसिक राजाचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. सेमी फायनल, एका बाजूला बॅटिंग करतो खिडूकपाडा संघ, बॉलिंग करतो या स्पर्धेचा आयोजक संघ डोंगराचा पाडा स्वर्गीय कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा. बॅच ऑन, पहिला बॉल षटकार, बूम बूम. अक्षयचं स्वागत केलं कॅप्टन भावेशने. बॉल तयार, स्क्वेअर कट, पॉइंटच्या वरून गल्लीमधून दिल्लीकडे बॉल रवाना, सीमा पर 4 रन. शेका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बाळराम पाटील गो. शेका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बाळराम. आमदार फटका पाहिजे खेळत असताना 5 जिल्ह्याच्या आमदार होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते सन्माननीय आमदार साहेब आपल्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात. आणि 12 वर्ष सातत्य या स्पर्धेचा आयोजकाने टिकवलं. हे प्रेम आहे साहेबांवरती आणि सातत्याने हे प्रेम राहील. एकेकाली 400 रुपयाचा पहिला पारितोषिक असणारी स्पर्धा आज तब्बल 1,20,000चं पारितोषिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय झुंजार कामगिरी संपूर्ण आयोजकांची पाहायला मिळते. इवलेसे रोप लावेले द्वारी तयाचा वेलो गेला गगनावरी आणि गगन भरारी या संपूर्ण आयोजकांची पाहायला मिळते. साहेबांची कट्टर समर्थक म्हणजे आमचे संपूर्ण आयोजक कमिटी आणि साहेबांची साथ कधीच सोडणार नाही असे आमचे हे कट्टर समर्थक, त्यांचं दर्जेदार आयोजन. फॉलिंग स्वीप मारायचा होता, अपील स्ट्रॉंग, पंचाने उचलून धरली, फिंगर गोज अप, बॅटर आउट. पहिला गडी बाद खिडूकपाडा संघाचा. समाजसेवी व्यक्तिमत्व जसजशी वयाने ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणीवा देखील वृद्धिंगत होत असतात. तेच पाहायचं झालं तर आमदार बाळराम पाटील साहेबांकडे पाहिलं तर याची मनोमन साक्ष पडते. जनहिताचा कलबला, विकासाची तळमळ असलेल्या या नेत्यानं अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे आमदार बाळराम पाटील साहेब. गोरगरीब जनतेचा नेता आणि या मातीतला भूमिपुत्र, आपल्या हक्काचा माणूस, आपला आमदार बाळराम पाटील साहेब. नक्कीच स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचे एक स्वप्न असतं, परंतु एखाद्याच्या मनात घर करणं हे खूप कठीण असतं. हे सुंदर घर निर्माण केलंय आमदार बाळराम पाटील साहेबांनी. पहिला गडी बाद सेमी फायनल. ओ गुड बॉलिंग, अक्षय कडू आता कमबॅक करतो. मागील चेंडूवरती ज्या चुका घडल्या आता त्या दुरुस्त केल्या जातात आणि यावेळी मात्र डॉट बॉल. सेमी फायनल,
एका बाजूला गावदेवी खुशाल 11 डोंगरचा पाडा संघ जो बॉलिंग करतो आणि बॅटिंग करतोय वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ, दोन दादा संघ, दोन्ही MIDC मधील ताकदवर संघ. नक्कीच तलोज MIDC परिभागातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारी पाटावरती आमने सामने खेळत आहेत. या अहोरात्री आता ट्रॅफिक जाम झाली आहे, कारण जाम भारी स्पर्धा हा क्रिकेट रसिक वर्ग सध्याच्या घडीला एन्जॉय करतायत. बघा गाडी क्रमांक 3315 ज्या कोणी प्रेक्षकाची असेल व्यवस्थित पार्क करायचे आहे. गाडी क्रमांक 3315, कारण रस्ता जाम झालाय आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्ही पाहताय. आज तुफानी गर्दी पाहायला मिळते आझाद मैदान, आणि या आझाद मैदानावरती प्रेक्षकांची तुफान 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 गर्दी पाहायला मिळते. जणू काही या मैदानाला छावणीचं स्वरूप आले. आमदार साहेब देखील खुश झाले, कारण या वर्षी देखील दमदार नाईट रजनी आणि येता क्षणी आपल्याला फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर लाईट शो आपण इथे पहिल्यांदा पाहिला. लेझर लाईट शो आपण पाहिला. ओहो, अगदी प्रहार केलाय. अलॉन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय. विकास त्या ठिकाणी सज्ज असताना खास क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिलं षटक हे समाप्त झालंय आणि पहिल्या षटका दरम्यान एकूण धाव पडल्यावरती 1 गडी बाद 12. व्यासपीठावरती आपण पाहतोय मॅकलॉक्स माइंड झाला हँग या सॉंगचे हिरो अभिनेता व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर अक्षुजी शिर्के या अभिनेत्री व्यासपीठावरती आहेत आणि सूर्याजी नावडेकर यांचं स्वागत. तरी ते आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक देवेंद्रदादा मडवी या स्पर्धेतून सांगता घेतात. परंतु या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अजयभाई फडके, चिन्याबाई आणि आदेश डोंगरे ज्यांच्याकडून 4था क्रमांक देण्यात आला, त्यांचं मी स्वागत करतोय. धन्यवाद आमदार साहेब आपण स्पर्धेला आल्याबद्दल. तर गाडी क्रमांक 3315 गाडी क्रमांक ज्या प्रेक्षकाची आहे त्यांनी व्यवस्थित पार्क करून घ्यावी. सन्माननीय पाहुणे पाहायला मिळत आहेत. तलोजे उपशहर प्रमुख शिवसेना सन्माननीय हरीशदादा पाटील, उपशाखा प्रमुख वासुदेवजी पाटील, त्यानंतर मनसे नेते कैलासभाई माली खेळणे, आपले मनपूर्वक स्वागत. नितीश पाटील आमचे को कॉमेंटेटर, आपले मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन गोलंदाजीला आलाय 7. आज की रात 7 की नाम. 7 ने काय जबरदस्त फलंदाजी केली आणि आज देखील त्याने एका सामन्यामध्ये तब्बल 5000 रुपयाचा कॅश जिंकला. 7 अगदी निश्चितच बक्षिसांची पूर्णपणे आपण खैरात पाहिली आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल या अखंड स्पर्धेमध्ये आपण बनताना पाहिलं. अगदी द्वितीय षटक मार्ग असते A1 अर्थात 7 फडके ऑन फायर. क्रिकेटची धूमचक्री आमदार बाळराम पाटील चषक 12वा पर्व. कोण होणार चॅम्पियन, कोण जाईल फायनलला, याचं उत्तर सेमीफायनल मध्ये मिळणार. परंतु हा पिकअप फटका ऑन द राईज, स्टेप आउट करून खेळलेत, खराब फिल्डिंग, बॉल सीमा पार, 4 रन. ऑपरेटर रोशन कडूचिंद्रन यांचं सुद्धा प्रवीण रोशन कौतुक करावे लागले. चांगलं योगदान आहे. हवा 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 ही पाहायला मिळते. नाद करा पण आमचा कुठं, आयोजकांचा नाद तुम्ही करू शकत नाहीये. येट्स बॅटकट फलंदाज बाद होणार, परंतु कौतुक करावं लागलं स्पर्धेचं, कारण अशी स्पर्धा होणे नाही. प्रेक्षकांना देखील ही स्पर्धा आवडली. ज्याप्रमाणे लेझर शो आपण पाहिला, लाईट्स ऑफ झाल्या आणि पहिल्यांदा MIDC मध्ये असं काही नवीन घडलं. नक्कीच ज्या पद्धतीनं डोंगरेसपाडा गावामध्ये हरिनाम सोहळ्या प्रसंगी अगदी अखेरच्या रात्रीमध्ये जो दीपोत्सव असतो तो ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पहिल्यांदा घडलाय. न भूतो ना भविष्य असं आपल्याला हे आयोजन पाहायला मिळतं. आयोजकांसाठी एकच म्हणेल, रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन, राजेशाही थाटात. एक दमदार आयोजन, दमदार स्पर्धेचं आपल्याला इथे आगमन पाहायला मिळतं आणि या स्पर्धेची आज सांगता सोला. क्या बात आहे. ना पैशासाठी ना स्वतःसाठी, आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. आणि डोंगरचपाडा गावाचं सर्वाधिक मोठं आयोजन या पंचक्रोशीमध्ये जर आम्ही कुठे पाहिलं तर या गावामध्ये, आणि ते नाव आहे डोंगरचपाडा गाव, ग्रामस्थ मंडळ डोंगरचपाडा. बोला तयार. ऑन साईडला इन साइड आउट, लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, झेल बाद, बिग विकेट, नितेश बाद झालाय, बॅक टू बॅक विकेट.
अभिक्षण महादेव पिसारवे यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी प्रेक्षकांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. काही पाहुण्यांचा आम्ही सन्मान करतोय. मॅक व्लॉग्स माइंड झाला हँग सॉंगचे ते आहेत. खिडकपाडा येथील आदरणीय निकेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर मॅक व्लॉग्स यांचा आपण सन्मान करतोय आणि त्यानंतर अभिनेत्री अक्षुजी शिर्के, सूर्या नावडेकर या अभिनेत्याचा देखील सन्मान केला जाईल. तिघांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि खास समीर दादा सनी दादासाठी ते या स्पर्धेमध्ये आलेत. नक्कीच अंश एंटरप्राइजेसचे प्रोपायटर सन्माननीय समीर शेठ फडके हे खास हे निमंत्रक पाहायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये रोखोक भूमिका पाहायला मिळते. चांगले नियोजन अगदी युवा कलाकार अभिनेते सनीबाई फडके आणि त्यानंतर अगदी कालच्या रात्रीमध्ये योगिताताई समीर शेठ फडके यांचं एक चांगलं नियोजन आपण पाहिलं होतं. कलाकार तिसरा गोलंदाज झालाय खिडकपाडा संघाविरोधात बॉलिंग करण्यासाठी इथे अनिकेत बंटी फडके यांचे ते बंधू आहेत, छोटे बंधू अनिकेत एक चांगला गोलंदाज. आणि समोर राहुल उलवेकर मागच्या सामन्यामध्ये ज्याने धमाका केला तो विराट स्पोर्टचा वीर खेळाडू. ओव्हर पिच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, खूपच वाईट बॉल, रंगतदार सामना. बॉलिंग ट्रॅक वरती टीम डोंगराचा पाडा संघाचा शूरवीर खेळाडू अनिकेत फडके अलीकडच्या मॅच मध्ये त्याची आपण दहशत पाहिली आणि त्यांचे पिताश्री अनंता शेठ सुद्धा या लढतीला चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात. त्यांचे काकाश्री दिलीपजी आपले मनपूर्वक स्वागत. विकेटसाठी 500 रुपये एका विकेटसाठी लव शेठ डोंगरे यांच्याकडून टीम डोंगरच्या पाटाच्या गोलंदाजांना. अनिकेतसाठी बॉल तयार, पंच पातील, लेग स्टंपच्या वरून गेला हा बॉल, डॉट बॉल, 0 अटीतटीची लढत, मोठा सामना. एक गाव एक संघ, एका बाजूला खिडकपाडा आणि दुसऱ्या बाजूला डोंगराचा पाडा. दोन्ही संघ एकीच बळ दाखवत आहेत आणि प्रचंड ताकदशीर हा लढा आहे आणि मोहीम पत्ते कोण करणार आहे, खिडकपाडा की डोंगराचा पाडा. आत्ता डॉट बॉल आला तर सुनील शेठ फडके यांच्याकडून 1000. 2 बॉल डॉट आले तर यॉर्कर पडलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग अप आहे मागे डीप मध्ये, रोहित होता तिथे, फक्त एक धाव. हा जो संघ मैदानामध्ये उतरला या संघाची प्रचंड मेहनत आहे या मैदानावरती. या आयोजनासाठी चांगली मेहनत केली आणि चांगला संघर्ष या संघाने देखील केलाय. दीक्षा रामभोईर यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार. राहुलसाठी 1000. बॉल तयार, राऊंड विकेट, स्क्वेअर कट केली आहे पॉइंटच्या वरून, डीप मध्ये फिल्डर डीप बॅकअप पॉइंटला आहे. फक्त एकच धाव या बॉल वरती. सेमी फायनल 4 षटकांची मॅच जिथे भावेश उर्लेकर लवकर बाद झाला आणि त्यानंतर आता धावा बनत नाहीये, त्यामुळे राहुलला देखील मोठी बॅटिंग करावी लागेल. धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरले, धावसंख्येला टाले बंद केले. गोलंदाजी धाकड होते, गोलंदाजीमध्ये ताकद पाहायला मिळते, गोलंदाजीमध्ये पोटेन्शियल पाहायला मिळतं आणि हे पाहता धावसंख्या थांबली, धावसंख्या रखडली. स्वतःला कधी कमजोर समजू नका, संघर्ष करा आणि हे जग जिंका. राहुल उलवेकर. मिस टायमिंग, एलिव्हेशनची कमी, स्वतः विकेट कीपर, कॅच ड्रॉप. प्रदीप नाराज केलं प्रदीपने, इझी कॅच होती परंतु ड्रॉप झाली. अगदी कॉलिंग अनिकेतनं अगदी खूप वेगानं सांगलं की तू झेल पकड, परंतु झेल हा बहुदान होतो. अगदी डोक्यावरती हात मारलाय प्रदीप नगर, हा झेल तितकाच इम्पॉर्टंट तो सोडलाय. क्रिकेट हा खेळ असा आहे की एकदा जिंकण्यासाठी 1000 वेळा हारावं लागतं, 1000 वेळा लढावं लागतं आणि लढणं खूप महत्वाचं आहे. प्रदीप कॅच ड्रॉप झाली त्यामुळे फलंदाजला संधी मिळाली. बॉल तयार, काही चेंडूंचा खेळ बाकी. सेमी फायनल 1 तुम्ही पाहताय आणि यानंतर होणार मेगा फायनल जिथे चिंद्रन संघ तयार आहे एका टीमसाठी. शॉर्ट बॉल हुक केलाय, खराब चेंडू, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय, आउट ऑफ द बाउंड्री, षटकार. कबड्डी अगदी 4 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. अगदी राहुल खेळतो 3 चेंडू 2 आणि सुनील एक सणसणीत खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बाडमधून एक चांगली भागीदारी रचण्याचा मनसुबा पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 आणि या षटकातील अंतिम बॉल, शेवटचा बॉल. 29 धावा मॅक्सने षटकार मारलाय. त्याने सर्वोत्कृष्ट कॅच पकडली होती या स्पर्धेची, तो हा मॅक्स. खिडकपाडा संघाचा अंतिम बॉल. अनिकेत तयार आहे,
एक भंडार फॉर्म मध्ये वलप मध्ये ज्यांनी कारनामा केला आपल्या बॉलिंग मध्ये तो हा गोलंदाज. पुन्हा त्याच अँगलने जागा बनवली आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसरा दे धनादन झेल पकडलाय. पब्लिक मध्ये तो प्रेक्षक होता. पब्लिक डिमांड अगदी ऐवा कॅच साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऐवा कॅच वाले या. तर आईवा जेलसाठी विलास शेठ फडके, माझे विलास शेठ घरत, माजी सरपंच पाबडीचा पाडा आणि अभिक शेठ माते पिसारी यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा फलंदाज बाद. आपले कलाकारांकडे आपण इथे बोलणार आहोत ज्यांना मिस गोवा होण्याचं भाग्य कार्यकर्त्याने लाभलं. कलात्मक गुणाच्या माध्यमातून आपण नेहमी कला प्रदर्शन करत असता, परंतु आज श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या माध्यमातून इथे प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा अशू शिर्के आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी एक कलात्मक भूमिका तुम्ही सातत्याने सादर करत असता. इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय मत जागृत झालं, कशी वाटली स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? इथलं जे वातावरण आहे, प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे, याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? फलंदाज बाद. धावा एकूण. मी नेहमी मॉडेलिंग करत असते, तर मला आज इकडे बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मला खूप चांगलं वाटतं, नियोजन खूप चांगलं केलेलं आहे, खूप मस्त वाटतं आणि खूप क्राऊड पण खूप आहे. मॅची बघायला खूप लोक हे दाखवतात नाईट मॅचेसला. खूप भारी वाटलं येऊन. थँक्यू सो मच. 29 धावा. 29. तर निश्चित स्वरूपात तुम्ही कले क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सातत्याने वावरत असता. एकंदरीत हा एक खडतर प्रवास असतो. निश्चित स्वरूपात तुमच्या घरचे आई वडील असतील, घरचा परिवार असेल, परिवाराचा तुम्हाला कशा प्रकारे या क्षेत्रामध्ये सहकार्य सातत्याने प्राप्त होत असतो? नाही हां, तर माझ्या घरचे मला खूप सपोर्ट करतात ह्या गोष्टीसाठी. मला खूप चांगलं वाटतं की बाकीच्यांचे घरचे खूप जास्त हे करतात की हे नको करू ते नको करू, पण माझे मम्मी पप्पा मला नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात आणि मला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात की नाही तू कर, ही गोष्ट तू करशील आणि तू विन होशील. तर मी आत्ताच सध्या मिस महाराष्ट्र झाले, मिस गोवा पण झाले आणि आपल्या पनवेलमध्ये एक ऑरा करून ज्वेलरी शॉप आहे, तिची पण मी विनर झाले आत्ताच. तर मला खूप चांगलं वाटतं आणि हे आयोजन तर मला खूप चांगलं वाटतं आहे. थँक्यू सो मच. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा असतील आणि वळूया पुन्हा एकदा आमच्या समालोचक प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. फलंदाज बाद झाला राहुल उलवेकर. रोहित डोंगरे हा गोलंदाज झालाय. तेजस डोंगरे अनफिट आहे, त्यामुळे एका नवीन गोलंदाजाला आता संधी मिळाली आणि तो गोलंदाज म्हणजे रोहित डोंगरे. पहिल्या बॉलवरती विकेट. नक्कीच अगदी लगातार 2 विकेट काढल्या. नुकता आव्या कॅच नव्हती तर विकासनं पकडलेला तो खासम का झेल राहिला, खेळाडू बाद झाला होता. अखेरचा चेंडू गणिक. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी, मॅजिक बॉल. महेश डोंगरे यांचे बंधू आहेत रोहित डोंगरे आणि काय क्लास गोलंदाजी करतो. 45 नंबरची जर्सी रोहित शर्माचा फॅन आणि जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स तो दाखवतोय. असं म्हणतात की पंख त्यांचेच मजबूत असतात, जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. रोहित डोंगरे तयार. डॉट चेंडूचा मारा प्रचंड. ओ गुड बॉलिंग, क्लास. बघा तेजस डोंगरे अनफिट आहे या संघाचा गोलंदाज, जो मेन गोलंदाज आहे, त्यामुळे एका बॉलरला चान्स मिळाली, तो होता रोहित डोंगरे. नक्कीच सध्याच्या घडीला आपण तेजसला राखीव खेळाडू म्हणून पाहतो, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती हिटमॅन रोहितनं दमदार गोलंदाजी साकार केली. पाठोपाठ लगातार 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत, ज्याच्या पहिल्या बॉलवरती आपण पाहिली विकेटची आपण खेळली. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. यॉर्कर बॉल परफेक्ट कॅरी केला प्रदीपने. विकेट कीपर. डॉट बॉल. प्रचंड सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे अटॅकिंग मारा पाहायला मिळतो. समोर फलंदाजीच्या बोल्यावरती अगदी मानव, अगदी विकेट हॅट्रिकच्या कगार. 4 डॉट लगातार, 4 बॉल डॉट. शेवटच्या शतकामध्ये प्रचंड दमदार कामगिरी. 5 बॉल डॉट. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजसाठी. रोहित डोंगरे एक नौका युवा गोलंदाज आपली जादू दाखवतो या मैदानावर. बघा रोहित याने 5 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत आणि येणारा शेवटचा चेंडू तर निर्धाव हाताळलं तर आमचे महेश दादा डोंगरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहित साठी असणार आहे. प्रति डोंगरे यांच्या माध्यमातून 2000 मिळतील. एक बॉल कट केली या बॉलला. शॉर्ट पॉइंट लेग कडे इथे गेलाय. अंपायर सिग्नल. बॅट कट आहे, मॅडन ओव्हर होणार नाही. शेवटच्या बॉलवर 1 धाव आली आहे आणि 1 रनने धाव फलकावरती धावा असतील फक्त 3.
रोहितची बॉलिंग आवडली. डोंगरचा पाडाकर एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. 1 धाव 1 विकेट 1 षटकामध्ये. अटॅकिंग गोलंदाजी टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. तरी ते मान्यवरांचा सन्मानित केलं जात आहे. प्रथमतः हरेश पाटील तोंडरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत. अरे दादा या आपला येथोची सन्मानित केलं जाईल. कैलाश माली या कैलाश माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खेरणे यांचा सन्मानित केलं जाईल. कैलाश माली या आपण पाहुण्याही सर्वांनी जागेवरच बसायचे आहे. निश्चित स्वरूपात मान्यवरांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. कैलाश माली शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. कैलाश बघा त्यांचा हेतूची सन्मानित केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची दात जाणतो मराठी, आणि एवढे जगतात माय मानतो मराठी. निश्चित स्वरूपात यानंतरचा सन्मान असेल स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पापडीचा पाडा दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच विलास शेठ घरत आपण आपला सन्मानित केलं जाईल. विलास शेठ घरत ज्यांची स्पर्धा पापडीच्या पाडच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने क्रीडानगरीमध्ये भेटीसाठी आली ते स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी सुद्धा तिथे प्राप्त झाली. आणि दमदार स्पर्धा जिची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झाली. अशा दमदार स्पर्धेच्या ऑर्गनायझर आमचे परममित्र विलास शेट्ट घरत माजी सरपंच पापडीचा पाडा यांचा येतोची सन्मान महेश डोंगरे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतरचा अभिषेक महादेव पिसारवे कश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी. बघा नेहमी गोवा काश्मीर कन्याकुमारी हा प्रवास त्यांचा आम्ही नेहमी पाहत असतो, आणि म्हणूनच म्हणतो की काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है अभिषेक की पहचान, ये पहचान हमारी. अभिषेक महादेव यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि एक दिलदार व्यक्ती म्हणून खऱ्या अर्थाने पिसारबे गावामध्ये ओळखले जातात, आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे महेश डोंगरे आणि बंटी फडके यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. प्रतीक डोंगरेकडून रोहित डोंगरेसाठी तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज. इथे सन्माने विश्वास पाटील चिंद्रण, विश्वास पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. दीपक फर्टिलायझर एम्प्लॉईज मेंबर्स आहेत विश्वास पाटील चिंद्रण यांचा येतोची सन्मान श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने इथे केलं जाईल. एकनाथ पाटील माजी सरपंच बावन जयवागा. एकनाथ पाटील या भीमशेठ फडके आणि बालाराम माली खरड जे क्रिकेटचा आनंद व्यासपीठाच्या मागे घेतात, आपण यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. इथे विश्वास पाटील दीपक फर्टिलायझर एम्प्लॉईज मेंबरच आहेत, आणि त्यांचा यथोचित गौरव ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जात आहे. मयूर याचे आपण आपला सन्मानित केला जाईल, आणि लगेचच बोलणार आपण समालोचक. फक्त 1 मिनिट खेळ थांबायचा. मयूर या आपला यथोचित सन्मानित केला जाईल. चला खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल. अजयदादा पवार बाबांजी यांचा इथे आगमन झालेलं आहे. आपले स्वागत आहे. या व्यासपीठावर ओ टू कमेंट्री बॉक्स बोली या समालोचक कक्षमध्ये प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. टार्गेट 31 4 षटकामध्ये मैदानात उतरले सलामी जोडी गावदेवी डोंगरचा पाडा संघ स्वर्गीय कुशाल 11 अक्षय कडू बूम बूम, आणि त्याच्यासोबत कॅप्टन प्रदीप पाटील. गोलंदाजीला कॅप्टन खिडूकपाडा संघाचा साहिल उलवेकर. पहिला बॉल जागा बोलवली डिफेन्स फटका शॉट ऑफ द नाईट क्लास मॅग्निफिसेंट प्रोफेशनल क्रिकेट 4 रन. क्लासिकल आपण फटका पाहतो. फलंदाज अक्षय कडू बुमबुमच्या माध्यमातून गोलंदाज साहिल उलवेकर विरोधात हा आपण फटका पाहिला. राईट मोर द विकेट मारा केला. वेट अँड वॉचची भूमिका पाहिली. लेट कटचा देखना फटका रॉबिन उत्तप्पा विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी बुमबुमच्या माध्यमातून. वेट अँड वॉच लेट कट केलं, चेंडूला येऊ दिलं आणि गॅपमध्ये 4 रन. अक्षय कडूच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे. संघाचं खातं ओपन केलं, स्वतःचं अकाउंट ओपन केलं 4 रनने. साहिल उलवेकर प्रचंड वेगवान गोलंदाज. ओहो रूम बनवली. पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट अक्रॉस द लाईन. बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. दुसरा चौकार.
पडा माजी सरपंच यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य, त्यांचा मनपूर्वक आभार. धम्माल सुरू आहे. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, हा आनंद अनुभवावा लागतो. गुड फिल्डिंग नितेश होता तिथे लॉंग ऑफला, एक धाव फक्त मिळेल. नितेश त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी फिटनेस मंत्र काय असतो हे या फिल्डच्या माध्यमातून पाहिलं. अगदी छलांग लावली हनुमंतवडी. तरी ते सन्मान्य चैतन्य पाटील शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख उरण यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. प्रदीप पाटील खरा फटका, कॅप्टन बाद, कॅप्टन D5 शून्यावर. प्रदीपची केली संपुष्टात आली आहे. राहुल उल्वेकरने झेल पकडलाय आणि पहिला गडी बाद होतोय तो डोंगरचा पाडा संघाचा. आणि आत्ता मैदानामध्ये उतरलाय 7 फडके, 7 नंबरची जर्सी, ज्याने आजची रात्र गाजवली, ज्याने कालची रात्र गाजवली, तो हा 7 फडके. तर डोंगरेचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जानू डोंगरे यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. या दादा आपला हेतूची सन्मानित केलं जाणार आहे. आणि ईश्वरी डिजिटलचे सर्वा सागर देशेकर चिंद्रण. सागर या आपण खऱ्या अर्थाने अतिशय लहान वयामध्ये खऱ्या अर्थाने क्वालिटी विथ क्लॅरिटी यांचा संगम ईश्वरी डिजिटलच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो. ते सागर गणेश देशेकर चिंद्रण यांचाही यथोचित गौरवविधी केला जाईल. आणि जनार्दन पाटील चिंद्रण सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहेत, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिला गडी बाद होतोय. प्रदीप पाटील सारखा तगडा काढो, बॅक टू द पॅव्हिलियन, नवीन काढो 7 फडके. A1 दर्जाचा खेळ राहिलाय 7 फडकेचा. काल देखील त्याने 4000 रुपये जिंकले, आज देखील त्याने 5000 जिंकले बॅटिंग मध्ये. पुन्हा दमदार सुरुवात, 30 दहशत, तो दरारा, जबरदस्त फटका, छेरन. फटक्यांची सरबती पाहायला मिळते. एका क्षणी आक्रमण चढवलंय. माझ्यामध्ये पूर्णपणे क्षमता आहे आणि तो दाखवून देतो. A1 दर्जाचा हा फटका, शिवनच्या पाडामधून षटकार. सर्वस्व पणाला लावून अथक प्रयत्नाने जो लढतो, गाव सोसून अपयशाचे, मगच खरा विजेता घडतो. आणि हा तो संघाचा विजयी फलंदाज होऊ शकतो. 7 फडके आपला बॅटला चुंबन घेऊन तो बॅटिंगची नेहमी सुरुवात करतोय. अगदी गगनभेदी 1 फटके इथे खेळले जात आहेत. साईल पुन्हा एकदा तयार, परंतु वेगळी फाईल ओपन केली आहे. 7 फटके ना दर्जेदार फटके दाखवल्यात, परंतु साईल उल्वेकर मध्ये क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले. असा हरवणारी गोलंदाज अंतिम बॉलवरती ताकद दाखवतो. एक महत्वाची अनाउन्समेंट, जर इथे डोंगरचा पाडा संघ पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तर आमचे आयोजक बंटी फडके यांच्याकडून संपूर्ण टीमला महाबलेश्वर ट्रिप दिली जाईल. जल्लोष, टाळ्या होऊन जाऊन द्या बंटी फडकेसाठी. क्या बात आहे. महाबलेश्वरची वारी असेल, कारण दमदार कामगिरी या अखंड संघाची पाहिली. मागरो 18 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तरार्धाचा कालखंड पाहायला मिळतो. 17 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते टीम डोंगराचा पाडा. महाबलेश्वर ट्रिप दिली जाईल बंटीकडून संपूर्ण टीमला. यस. तर इथे राम देशेकर आणि अनंत कडू यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. टू कॉमेंट्री बॉक्स. 18 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज येतोय, उंच कडा गोलंदाज राहुल उल्वेकरचा वापर केलाय टीम खडूकपाडाने. विराट स्पोर्ट्स हम भी किसी से कम नहीं, हा संघ देखील कमी नाहीये. आपल्या बॉलिंग साठी तो ओळखला जातो. भावेश, राहुल, साहिल, अक्षय ठाकूर हे 4 टॉपचे गोलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे काही होऊ शकतो. 18 चेंडूंचा खेळ बाकी. राहुल आणि समोर बूम बूम अक्षय कडू कट केलाय. वेट अँड वॉच, डोक्याचा वापर, बॉल सीमा पार, 4 रन. तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते. जसे फटके येत आहेत, डोंगराचा पाडा गावचे प्रेक्षक पूर्णपणे जल्लोष करतायत, परंतु टीम खडूकपाडा संघाला पूर्णपणे घरवापसी दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. 17 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही आणि वाटा सापडण्यासाठी काटा रुतला पाहिजे, इजा झाल्या पाहिजेत, तेव्हा तुम्ही संघर्ष कराल. आणि तो संघर्ष आज केलाय. लहू दादा डोंगरे साहेबांनी सांगितलं, हा गाव एकत्र आला, हा संघ एकत्र आम्ही केला आणि त्यानंतर या संघाने 2 चषक आतापर्यंत पटकावलेत. एकेकाली मालिका होती काटा रुते कुणाला, इथे विजय महोत्सव कोण करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. हलवार पद्धतीने हा फटका केला. 2 धावा होतील का? खर्रा फिल्डिंग, याचं प्रत्युत्तर अगदी 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. अंतिम टप्प्यामध्ये प्रवीण सर समीकरण पाहायला मिळेल. 16 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. कोण जाईल फायनलला, फायनलला कोण जाणार? चिंद्रन संघ कोणाची वाट पाहतो?
चिंद्रनचे प्रेक्षक तोबा गर्दी करून बसलेत, त्यांनाही फायनलचा आनंद घ्यायचा आहे. परंतु रायगड आणि तलोजा MIDC मध्ये पहिल्यांदा आम्ही 1 वाजाच्या आत फायनल संपताना पाहू. या इतिहास मित्रांनो, हा टाइम मॅनेजमेंट आहे. फुल टॉस बॉल कट करण्याचा प्रयत्न, एकच धाव. रोशन पहिल्यांदा पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहाल पहिल्यांदा फायनलची मॅच ही 1 वाजल्याच्या अगोदर समाप्त होईल. आणि हा टाइम मॅनेजमेंट हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर, तर आमदार बालराम पाटील चषकाच्या नावावर. नक्कीच काही स्पर्धेमध्ये न कळत अगदी पहाटेच्या सत्रामध्ये या फायनल होत असतात, परंतु इथे मॅनेजमेंट खूप चांगलं पाहायला मिळतं. इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं दमदार कार्य आमच्या या रॉयल आयोजकांच्या माध्यमातून इथे साध्य केले जातं. शिस्तबद्ध स्पर्धा, टाइम मॅनेजमेंट, अनुशासनने बनलेली ही स्पर्धा. आमदार बालराम पाटील चषक. 7 फटके तयार. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर केलं. प्रेक्षकामध्ये चेंडू दूर वर गेलाय, लांब लचक, दर्जेदार षटकार. तर स्वर्गीय कुशलदादा पाटील 11 गावदेवी डोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर त्यांच्यासाठी समीर दादा फडके यांच्या वतीने एकवीरा आई दर्शन आपल्याला 14 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता आणि विनिंग. 1 धाव आणि फायनल मध्ये गेलाय स्वर्गीय कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा DJ. फायनलची लढत